भुर. मानस वैदूचं लग्न 29 ला जरी असलं ना तरी त्याच्या आधी सुद्धा तितकीच मजा येणार आहे बघ. म्हणजे बघ संगीत, मेहंदी, कमाल डान्स वगैरे असणार. नाही वर्षा, कसं आहे ना, तुझ्या म्हणजे तुमच्या संगीत मेहंदीमुळे ना आमची बॅचलर्स पार्टी रखडणार आहे यार. नाही ठीक आहे, बघू आमचं आम्ही. म्हणजे आता नाही पण लग्नानंतर करू ना बॅचलर्स प्लॅन. कसं आहे, तर मानसच बॅचलर राहणार नाहीये, मी आणि समीर आम्ही बॅचलरच असू. म्हणजे आमची पार्टी ती बॅचलर. नाही, हे बघ कुठलीही बॅचलर्स पार्टी करायची नाहीये, कारण मला माहितीये आणि आम्हा मुलींना माहितीये की तुम्ही मुलं काय करता त्या बॅचलर्स पार्टी मध्ये, ते सगळं माहितीये. अगं वर्षा, म्हणूनच तर याला बॅचलर्स पार्टी असं म्हणतात ना. हो का? पण तू आता बॅचलर नाहीयेस, मी आहे ना तुझ्या सोबत. आणि त्या समीरला पण सांग, तो पण आता बॅचलर नाहीये. बघू आमचं आम्ही बघू. बर, मी काय बोलतो, मानस आणि वैदेहीच्या लग्नाच्या वीक मध्ये खूप धमाल येणार आहे. हो, 29 जुलै म्हणजे असं फुल ब्लास्ट असणार ना. खूप 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 नाचू आणि खूप मजा करू. येस. फक्त आता कोणाची नजर नको लागायला बस. हे वर्ष आहे, माझ्या बाईकला कोणाची तरी नजर लागली. अरे सुरूच होत नाहीये, पाणी गेलं टाकीत, काय मेकॅनिक कडे घेऊन जा, परत खूप खर्च आहे ना. बस चल लवकर चल. बस नको ना, चालत जाऊ ना, तिकीटचा खर्च होईल ना. चल लवकर, मी देते, चल. 29 जुलै मी येणार लग्नाला. मानस, आज तुझ्यामुळे आणि वैदेहीमुळे मी आणि शाल्मली एकत्र आहोत. फक्त तुमच्यामुळे. मला खरं तर अजूनही हे सगळं स्वप्नवत वाटतंय. शीतल, ऍक्च्युली प्रेम असंच असतं, म्हणजे ते प्रत्यक्षात घडत असतं आणि आपल्याला स्वप्नाचा अनुभव देत असतं जागेपणी. पण तरीही बऱ्याचदा स्वप्न आणि सत्य यात फरक असतोच की. असो. अरे मानस, तुझं लग्न आता आठवड्याभरावर आलंय ना. हो. अरे मग तू ऑफिस मध्ये काय करतोयस? मी त्याच दिवशी तुला म्हंटल होतं ना की तू लगेच सुट्टी घे आणि घरी मदत करायला जा. हो, पण ते आपलं टेंडर. अरे मानस, ते टेंडर वगैरे बघायला ऑफिस मध्ये मी नाहीये का? हे बघ, आजचा तुझा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे. आता हनीमून झाल्याशिवाय ऑफिस मध्ये दिसायचंही नाही. त्याच्या आधी जर का तू ऑफिस मध्ये दिसलास ना तर एम्प्लॉई ऑफिस मध्ये येतात म्हणून त्यांचा पगार कापणारा मी पहिला बॉस असेल. अरे बापरे, म्हणजे उद्यापासून सुट्टी घ्यायला हवी मला. हो तर वैदेही, सावटपणा पुऱ्या. अजून तसं काहीही झालेलं नाही, कळलं? बट ऑन सिरियस नोट, मी पुन्हा एकदा म्हणेन, माझं आणि शीतलचं एकत्र येणं हे तुझ्या आणि मानसच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं आणि त्यासाठी खूप खूप थँक्यू. शाल्मली प्लीज, तुम्ही सतत थँक्स नका म्हणून. हे बघा, आम्हा दोघांना जे योग्य वाटलं ना ते आम्ही केलं. बट वी आर रिअली हॅपी फॉर यू. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. आणि हो, लग्नाला तर यायचंच आहे, पण त्याआधी असलेल्या सगळ्या फंक्शन्स नाही यायचंय. हो नक्की. सी यू सून. बाय बाय. काय माहेरच्या रेगेबाई, काय लग्नाची खबर? काय नाही, ते दोघ जण रजिस्टर लग्न करणार आहेत, कोणालाच बोलवणार नाहीये. ए, तू काय मला येडा समजतेस काय? मानसच्या सासऱ्याने 2 हॉल बघितले आहेत, त्यातला कुठला तरी आज किंवा उद्या फायनल करणार आहेत. तुम्हाला कसं कळलं? तू विसरलीस काय माझं नाव कुलदीप आहे ते? अख्ख्या जगाची खबर ठेवतो मी किती मोठा गेमर आहे, लक्षात आहे ना? आहे ना लक्षात? हो हो. आणि परत जर खोटं बोललीस तर अजून माझ्या कमरेला प्युअर लेदरचा पट्टा आहे, लक्षात ठेव. डायलॉग पण पूर्ण करायला देत नाही. अरे लाना भाई चाय कितना देर. हा बोल, तू नेहमी मलाच बोल. अहो, बहिणीशी भांडत काय बसलाय? उद्या आपल्याकडे व्याही भोजन आहे, लक्षात आहे का? रावसाहेबांना फोन करून जरा आठवण करा.
कर. आठवण कसली करायची त्या? अहो पद्धत असते. म्हणजे ना संपतच नाही. नमस्कार. नमस्कार रावसाहेब. बोला. काय नाही हो, आठवण करायला फोन केला. हा, आमंत्रण झालेलंच आहे. उद्या व्याही भोजन आमच्याकडे, सगळ्यांनी यायचंय. म्हणजे काय, आम्ही येणारच. अगदी वेळेवर पोचतो बघा. हो हो, या या, वाट बघतोय आम्ही. डेफिनेटली. ठेवतो. येस येस, शुअर. थँक्यू. येतो. लग्न होईपर्यंत सगळं कठीण आहे हो. मला थोडा वेळ द्या ना तुम्ही. वेळ केव्हाच निघून गेली आहे. जो का निर्णय घ्यायचा आहे ना, तो लवकरात लवकर घ्या. वेळ नाही माझ्याकडे. अरे गावात कॅसिनो काढायचा आहे मला. डोक्यावर केवढी कर्ज आहेत, ते सगळ्यांचं व्याज वाढतंय. अहो पण यात दादाची काय चूक आहे? तू त्याची बहीण आहेस ना, हीच त्या बिचाऱ्याची चूक. हे बाई, सगळीकडे लक्ष असतंय माझं. तुमच्या प्रत्येक हालचालीवर माझी माणसं नजर ठेवून आहेत. बाबा कुठे? अरे ते वॉकला गेलेत. सध्या वर पितायत ना, ते मेंटेन करतायत. बहुतेक आजच संपेल सगळा उत्साह. बरे मानस, मी तयारीला लागते. तूही लवकर तयार हो. आळशीपणा करू नकोस. हो गाय. ए वहिनी, तुला काही मदत लागली तर सांग आम्हाला. हो तर तुमची मदत लागणारच आहे. तुम्हाला काय करायला आवडेल वंश? आत्ता तरी मला चहा प्यायला खूप आवडेल. एक्सक्यूज मी, शीतल राजेंना भेटायचंय. ओके, बसा तुम्ही. शीतलची इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे. त्यांना फोन करायचा नाही अशा आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत. जर तुमच्याकडे त्यांचा नंबर असेल ना, तर प्लीज त्यांना मेसेज करा. नाही, इट्स ओके. मी बसते वाट बघत. ओके. अरे, तयारी जोरात सुरू आहे एकदम. बरं, बाय द वे, माझी आंघोळ झाली आहे. मग पेढे वाटू? काही गरज नाही. बरं, मी काय म्हणतो, जेवणाचं आपण काय करतोय, म्हणजे कुठे बसणार सगळे? आज जेवायला डायनिंग टेबलवर नाही बसायचं. आज पंगत. वा, मस्त. त्यामुळे मग आग्रह करून वाढायलाही सोपं जातं ना. हा, बरोबर. मी काय म्हणते वहिनी, आत्या श्रीमंत इनामदार करतील हा ऍडजस्ट, म्हणजे बसतील जमिनीवर. मी कुठे म्हटलं की ते बसणार नाही जमिनीवर? नाही, तुझ्या मनात विचार आला तो तुझ्या चेहऱ्यावर दिसला, ते मी ओळखलं म्हणून मी आधीच उत्तर दिलं. वहिनी, ऐकतेस ना, आगाऊपणे बोलतोय हा माझ्याशी. आत्याला बोलू शकतोस तो असं? बरं, ते जाऊ दे. तू सन्नी बरोबर पिक्चर करणार होतीस, त्याचं काय झालं? म्हणजे ऋतिक रोशनची आई वगैरे करणार होतीस? ते मी आणि डुग्गू काय ते बघून घेऊ, कळलं ना? तुला नसता चौकशा नकोय तुझं. आवर जरा. असं जाणार त्यांच्या समोर टी शर्ट मध्ये? चांगले कपडे घाल काहीतरी. हो, जातो. आगाऊ नको, हसू नको वहिनी. तूच लाडावून ठेवलायस त्याला. बोलत जा जरा काहीतरी. आता काय आपल्याला वाट बघत बसायचंय का आता? श्रीमंत लोक कधी येणारे? श्रीमंत लोक कधी येणारे? काय रे? आहे पुढे जिंकलो. अशी? हो. आई, खूप छान झालंय जेवण.
नेहमीप्रमाणे. पण काय उपयोग आहे? यांना आणि मानसला तुझ्याच हातचा स्वयंपाक आवडतो ना? हो म्हणजे काय, वैदेहीच्या हाताला आमच्या आईच्या हाताची चव आहे. रावसाहेब सावकाश होऊ दे. अगदी प्रश्नच नाही, मस्त जेवण. रावसाहेब 2 जिलब्या घ्यायच्याच. हा हो म्हणजे काय, वाडा घ्या हो काय. आई नको. अगं काय आहे, आज व्याही भोजन आहे. आजच्या दिवस तरी आपल्या वडिलांना कन्सेशन दे थोडं. बरं ठीक आहे, आजच नाही तर लग्न होईपर्यंत तुम्हाला कन्सेशन. वा, पण त्यानंतर निदान 3 महिने तरी गोड्याचा वास पण घ्यायचा नाही. अरे बापरे. कळलं? मान्य, एकदम मान्य. आय लव्ह यू. काय पैशाकडे पैसा यायला आधी खिशात पैसा आणायला लागतो ना, नाही का? म्हणजे त्याकरता हुशारी लागते, मेहनत लागते. नुसतं आपलं दुसऱ्याच्या पैशाकडे बघत कुडत बसलं तर असलेला पैसा पण निघून जातो की नाही. आता आपण काय करायचं हा मात्र प्रत्येकाचा चॉईस आहे बरं का. बरोबर ना? वैदेही, तुझं औक्षण करायचं राहिलं. आलेच हा? आमच्या घरात ओटी भरण्याची पद्धत आहे खरं तर, पण गरोदर बाईची ओटी भरत नाहीत ना. ठीक आहे, औक्षणच करू. काय कर मग आता, तुला चालेल ना ग औक्षण केलेलं? हो. का? नाही नाही, तुझा देवावर विश्वास नाहीये ना, आमच्या श्रद्धांवर, चालीरीतींवर कशावरच विश्वास नाही ना तुझा, म्हणून आपलं विचारलं, दुसरं काही नाही. आत्या पण माझा माणसांवर विश्वास आहे, त्यांच्या श्रद्धेवर विश्वास आहे. आणि मुळात माझा देवावरचा अविश्वास हा माझ्या पुरता मर्यादित आहे. आणि माणसाला ओवाळणे आणि देव हा दोघांचा संबंध नाही असं मला वाटतं. असं होय. बर व्यवस्था ताई, आता उखाणा तर घ्यावाच लागणार तुला. हो विकी काकू, ते लग्न झाल्यानंतर. हा, आज आई उखाणा घे. ए अरे वा. बागेत फुलला चाफा उमलल्या जाईजुई. बागेत फुलला चाफा उमलल्या जाईजुई. सदानंद रावांचं नाव घेते मानसची आई. क्या बात है, क्या बात. वा, क्या बात आहे आई. एकाच उखाण्यात मी आणि बाबा दोघही. वा. बरं आत्या, आता तू नाव घे. मी आज मेहंदी आहे माझी. लहानपणापासून अनेकदा मेहंदी काढली आहे हातांवर.
पण आज पहिल्यांदाच नवरी म्हणून काढणार आहे मेहंदी. जे हात धरून तुम्हाला चालायला शिकवलंस ना त्या हातांवर. आज माझे मेहंदीने रंगलेले हात बघायला तू असतीस ना तर खरंच खूप बरं वाटलं असतं तुला. आणि मलाही. पण ते आपल्या दोघींच्याही नशिबात नव्हतं. हे पण आई मला माहितीये तू माझ्या बरोबर नसलीस ना तरी कायम माझ्या सोबत आहेस. आणि तुला माहितीये ना बाबा काय म्हणतात नेहमी. बाबा असं म्हणतात की ती सेम तुझ्यासारखी दिसते. आता तू तुझ्या लग्नात कशी दिसत होतीस ना हे मी तुमच्या दोघांच्या लग्नातला फोटो बघितलाय. माझ्या लग्नातही मी तशीच दिसायचा प्रयत्न करेन. ऑब्व्हियसली तुझ्या इतकी सुंदर दिसणार नाही मी पण बाबांना तुझी आठवण नक्की करून दे. आई मी माझ्या आयुष्यातल्या एका नव्या फेज मध्ये पाऊल ठेवते. लवकरच आई सुद्धा होणार आहे. आय नो तुला वेगळं सांगायची गरज नाहीये पण तू कायम माझ्यासोबत राहा. तुझे आशीर्वाद कायम असू देत माझ्यासोबत. बोका. मी बोका आहे. मी बोका. हा मग बोकेत असे येतात लपून छपून. आणि मुळात मी तुला सांगितलं होतं ना येऊ नकोस म्हणून. मग का आलास? 1 मिनिट. तुझीच इच्छा होती ना की मी तुझ्या हातावरची मेहंदी बघावी म्हणून. माझी नाही तुझी इच्छा होती. हो का? हा बरं ठीक आहे मग जातो मी. मी असं कुठे म्हणाले. मी जस्ट विचारलं. बेटर. वा उद्या मस्त रंगेल मेहंदी. हो कशावरून? तुला काही माहित नसतं का? ऐक. असं म्हणतात की नवऱ्याचं बायकोवर जितकं जास्त प्रेम असतं ना तेवढी मेहंदी जास्त रंगते. अच्छा. आणि त्या हिशोबाने ही मेहंदी परमनंट टॅटू सारखी राहील ना. सॉरी अंजली सॉरी नुसते सॉरी नुसते पूस रंगेल नाही तर पूस. रंगू दे. तुझ्याच प्रेमाचा रंग. हिरायस तू कमी. हो पुसते बरं पुसतो मी. हा पण त्याच गालावर प्रेमाचा दुसरा रंग द्यावा लागेल. अजिबात नाही पुसते. ठीक आहे मग ठेवतो असं जातो नाही. मध्ये पटकन. नाही बरं ठीक आहे पुस. बघ पूस. काय बरं ठीक आहे. ओके मस्त काळजी. लव यू. होय
वैदू ए टीसी आले होते ना, बुरखा घातलेली इथे बसली होती, ती तुझी गेस्ट होती का? ती तर मुस्कानची असिस्टंट आहे ना. अगं अरे पण मग ती गेली कुठे? पळून गेली का काय? अरे देवा, पण 1 मिनिट, कोण होती ती? कोण होती? नाही मी बघून येते. कोणी का असे ना, आपल्याला काय करायचंय आता? बोलल्याने ती परत येणार आहे का? राहू दे ना. वैदेही, हा, तू प्रेग्नेंट आहेस? हो. मला कधी बोलली नाहीस? तशी वेळच नाही आली. आय मीन आपलं बोलणं नाही झालं याबद्दल. काळजी घे. प्रेग्नंट आहेस ना? मी स्वतः लक्ष ठेवणार आता तुझ्यावर. मी 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 येते. हा शाल्मली, अचानक? अगं मला एक काम आठवलं, अर्जंट आहे. अगं मी उद्या येईन ना, उद्या येईन. हळू. हो. कोण ओरडलं? कुठून? पुरुषाचा आवाज कुठून आला? आणि हा आवाज ओळखीचा वाटतोय. नाही, बाहेरून आला आवाज. नाही ग, नाही. ओळखीचा कसा असेल? नाही ग, इथूनच आला होता आवाज. हो की नाही ग वर्षा? हो. अरे नाही, मला याला काय झालं असेल माहिती का, कोणतरी तास होते ओरडला असेल मी. आणि वर्षा, तू बोलत काय बसलीस? तू सगळ्यांसाठी मसाला दूध आण ना प्लीज. येस. तो आता कोण परफॉर्म करेल? रेगी अंकल, आंटी. May I? Please. या बसा. वहिनी, अगं 4 चौघांमध्ये या वयात हे असं नाचणं आणि गाणं शोभतं का तुम्हाला? कुसुम, माझ्या मुलाचं लग्न आहे आणि मी माझ्या बायकोचा हात धरलाय. काही गैर नाहीये त्या. बस बस बस. जाऊ दे ना, तुम्हाला काय हवं ते करा.
काय ग एकटीच काय असतेस? तुला माहितीये शीतल, आपली वैदेही आहे ना, शी इज प्रेग्नंट. तिला बाळ होणार आहे. ती मस्त ना? माहितीये. काय म्हणजे वैदेही प्रेग्नंट आहे हे तुला तुला माहित होतं? हो. मग मला का नाही सांगितलंस? अगं तसा विषयच नाही निघाला आणि मला वाटलं तुला माहिती असेल. वैद्य नाही सांगितलं असेल. अगं सॉरी. सोड मग. अगं शाल्मली. अरे तो आता आपल्यासमोर एक असा परफॉर्मन्स येणार आहे, म्हणजे एकदम धमाकेदार परफॉर्मन्स. द हॉटेस्ट, द कूलेस्ट अँड द बेस्ट जोडी, चेतन अँड गौरव. काय रेगे साहेब, मुलांनी धमाल केली नाही का? हो खरंच धमाल केली. त्यांच्यासाठीच केला आपण कार्यक्रम. आजकाल हौस असते मुलांना अशा कार्यक्रमांची. काही नाही ग, सगळे सिनेमाचं फॅड आहे. आता उद्या वैदेहीची तुम्ही विदाई डोलीतनं नाही ना करणार? आता बाई माझ्या वैदूने जर इच्छा व्यक्त केली तर डोलीच काय हत्तीवरून पण पाठवेल माझ्या फुलपाखराला. या रावसाहेब इनामदारांची मुलगी आहे ती. काय रेगे साहेब? खरंय खरंय. धम्माल आली ना. शी रे. बरोबर बोलतेस तू वर्षा, पण बघ ना, खूप खूप खर्च झाला असणार ना. हो रे. मी ठरवलंय आपण रजिस्टर मॅरेज करू. म्हणजे खर्चच नाही ना, 2 सह्या केला की झालं. जो काही खर्च करायचा आहे तो हनीमून मध्ये करून टाकायचा. हा सगळा वायफळ खर्च काय. म्हणजे मेहंदी, संगीत हे सगळं नाही करायचं. हे सगळं काय मग? हे वैदूच्या लग्नाचं झालं ना, वेगळं आहे. मागं वर्षात झालं ना, पण आता हे तीच माणसं, तीच गाणी, कशाला परत? पण आता जे फोटोज काढलेत ना, तेच परत तेव्हा बघायचे ना. समीर प्लीज ह्याला समजवा. आत्तापासून कंजूसपणा करतोय. म्हणजे काय काय अरे डूड, what is this? समजावतो तुला ना. ऍक्च्युली करेक्ट आहे. यु नो व्हॉट,
याला कंजूषपणा नाही म्हणत, याला बिंग प्रॅक्टिकल म्हणतात. अरे हे, कंजूष वगैरे काही नाहीये. ओके, दिस इज बिंग प्रॅक्टिकल. ट्रू. मी आणि तान्या आम्ही सुद्धा कोर्ट मॅरेज करणार आहे. काय हो नाही, हे कधी ठरलं? मला मान्य नाहीये. असं सुद्धा मी लग्नच करणार नाही. क्या बात है. ए मानस, नाही चालू दे. पण असंच होणार आहे. बरं, आवडली रिंग? खूप आवडली. आणि सरप्राईज. हीच तर गंमत आहे. मला पण तू दिलेली रिंग खूप आवडली. तो बाबांचा चॉईस. त्यांनी आणली ती रिंग, मी तर बघितली सुद्धा नव्हती. अच्छा. बरं, ही रिंग आता आयुष्यभर बोटात ठेव. मानस, ऍक्च्युली माझा विश्वासच बसत नाहीये की उद्या आपलं लग्न होणार. दिवस किती पटापट उडून गेले ना. मला तर अजूनही तू कॅन्टीन मध्ये, बाईकवर, क्लासरूम मध्ये ठेवलेल्या चिठ्ठ्या आठवत आहे. वैदेही कशी वाटली कविता? आय लव्ह यू.